नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक ॲडमिशन शेड्यूल 2026. तर बघा, आतापर्यंत जो ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपल्याला फायनल मेरिट लिस्टपर्यंत आलं आहे 2 जुलैपर्यंत. पण भरपूर जास्त पॅरेंट्स आणि स्टुडंटला डाऊट आहे की पुढची प्रोसेस काय राहणार सर, सोबतच मला आत्ताच ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे की नाही. तर हे सगळे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक टेंटेटिव्ह शेड्यूल डिस्कस करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला पण डेट्स माहीत होईल आणि तुम्ही पण त्यानुसार प्रिपरेशन करून ठेवणार की कधी कधी मला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कधी मला कॉलेजला जाऊन ॲडमिशन करायचा वेळ येऊ शकतो. तर थोडा हा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. इट इज नॉट अ ऑफिशियल नोटिफिकेशन. जस्ट थोडं मागच्या वर्षीचे डेट्स बघून आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या बेसिसवर आपण एक रेफरन्ससाठी एक शेड्यूल बनवला आहे. तो जस्ट तुम्ही रेफरन्ससाठीच फॉलो करा. डोंट फॉलो इट लाईक अ ऑफिशियल वेबसाईट किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन. ऑफिशियल जेव्हा येऊन जाईल तेव्हा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे तर चालूच आहे 20 मे पासून 22 जूनपर्यंत. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण त्याच ड्युरेशनमध्ये करायचं होतं आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता 24 जूनला लागेल आणि ग्रीव्हन्स फाईल करायचं आपल्याला 25 जून टू 30 जूनपर्यंत आणि फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे 2 जुलैला. हा सगळा शेड्यूल जो आहे तो ऑफिशियल आहे. आता याचा खालचा जो शेड्यूल आपण डिस्कस करणार आहे तो जस्ट टेंटेटिव्ह, जस्ट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मी रेफरन्स म्हणून बनवलेला आहे, जो तुम्हाला थोडं हेल्प आउट करेल आणि मी थोडा शेड्यूल समजून पण सांगेल किंवा स्टेप्स समजून पण सांगणार. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6 नंबरचं काय, डिस्प्ले ऑफ सीट मॅट्रिक्स. हे होऊ शकतं 3 जुलैला किंवा 2 जुलैला पण होऊ शकतं इव्हिनिंगला. फर्स्ट पॉईंट. आता सीट मॅट्रिक्स काय असते ते पण मी समजावून सांगतो. कोणत्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहे, किती कॅटेगरीसाठी, जसं PWDचे किती आहे, डिफेन्सचे किती आहे, ओपनसाठी किती आहे, हे सगळं डिस्प्ले केल्या जातं. त्याच्यातून आपल्याला एक अंदाज येऊन जाते की कोणत्या कॉलेजमध्ये या ब्रँचसाठी किती ॲडमिशन घेतलं जाते, आपल्या कॅटेगरीसाठी किती राहतं, हे सगळं समजून जातं सीट मॅट्रिक्स. यावर पण डिटेल व्हिडिओ येऊन जाईल. त्यानंतर काय होईल, ऑप्शन फॉर्म फिलिंग. मोस्टली तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल कराल 3 जुलै टू 5 जुलैच्या ड्युरेशनमध्ये किंवा 4 टू 6 जुलै पण होऊ शकतं. आता या ड्युरेशनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचं आहे प्रॉपर वेनी, व्यवस्थित सिक्वेन्स वाईज. आणि जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला त्याच्याच दुसऱ्या दिवशी, म्हणजे जसं आता समजा लास्ट डेट जर 5 जुलै, तर माइट बी 6 जुलैची गॅप देईल आणि 7 जुलैला तुमचं कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होईल, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे डिक्लेअर होऊन जाईल. आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स, म्हणजे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करण्यासाठी आणि त्या कॉलेजला ज्यांनी कॉलेज फ्रीज केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना टाइम दिले जाईल 8 जुलै टू 7 जुलैमध्ये. तर इथपर्यंत शेड्यूल समजण्यात आलाय. तर हा शेड्यूल रिपीटेडली फॉलो होणार आहे. आता बघा, तुम्ही नंतर जर बघत असाल 11 जुलैमध्ये पुन्हा वॅकंट सीट डिस्प्ले होईल. पुन्हा ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला 12 जुलै टू 14 जुलैचा टाइम देण्यात येईल, 2 ते 3 दिवस. त्यानंतर पुन्हा कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होईल. लगेच एका दिवसाची गॅप ठेवून 15 जुलैची गॅप दिली, 16 जुलैला कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होत आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स करण्यासाठी किंवा जर तुम्ही ते कॉलेज फ्रीज केले असेल तर ते दोन्ही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला 17 जुलै टू 19 जुलैचा टाइम देण्यात येईल. हा कॅपराऊंड 2चा शेड्यूल आहे. देन अगेन कॅपराऊंड 3चं पण तेच राहील. व्हॅकंट सीट डिस्प्ले होईल. ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवस देण्यात येईल. पुन्हा कॅप अलॉटमेंट डिक्लेअर होईल. सीट ॲक्सेप्टन्स करण्यासाठी किंवा कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी अगेन तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा टाइम देण्यात येईल. त्यानंतर अगेन 4th कॅपराऊंड पण तसाच आहे. जर बघायला गेलं तर व्हॅकंट सीट डिस्प्ले होईल, ऑप्शन फॉर्म फिल करायला वेळ देण्यात येईल, कॅपराऊंडचं डिक्लेरेशन होईल आणि कॉलेजला रिपोर्ट करण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा वेळ देण्यात येईल. इथं टेंटेटिव्ह डेट्स तुम्ही बघू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्व्हिटेशन फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा अप्लिकेशन. ज्यांना कॉलेजच्या किंवा मॅनेजमेंट कोटाच्या बेसिसवर ॲडमिशन घेण्यासाठी करायचं आहे त्यांना अराउंड 31 जुलैला बोलावण्यात येईल किंवा 1 ऑगस्टला पण बोलवलं जाऊ शकतं. इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशनचा शेड्यूल तसंच राहील. 4 ऑगस्ट टू 28 ऑगस्टच्या ड्युरेशनमध्ये इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स होईल. ॲडमिशन ऑफ रिमेन व्हॅकंट सीट्स हे दाखवले जाईल की किती सीट्स व्हॅकंट आहे. आणि त्यानंतर लास्ट कट ऑफ, म्हणजे जो पूर्ण ॲडमिशन ज्या झाल्या त्याचा कट ऑफ डिस्प्ले होईल अराउंड 15 सप्टेंबरला वगैरे होऊ शकते. तर हा एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, जस्ट तुम्हाला समजण्यासाठी मी समराईज करून देतो. 2 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, तर समजून चला 3ला व्हॅकंट सीट डिस्प्ले होईल आणि 5 to 6च्या दरम्यानमध्ये किंवा 5 to 7च्या दरम्यानमध्ये ऑप्शन फॉर्म फिल करावं लागेल. त्या प्रकारचा थोडासा शेड्यूल राहणार आहे. तुम्ही इथं डेट्स बघू शकता, पण लक्षात घ्या हे सगळ्या टेंटेटिव्ह डेट्स आहे. फायनल शेड्यूल किंवा ऑफिशियल शेड्यूल आहे नाही. जसं ऑफिशियल शेड्यूल डिस्प्ले होईल मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट.